संबंध देहाशी असतो तर अज्ञान असतं, आणि अज्ञानातून संबंध जगताचा असतो, आणि ज्ञानाच्या नंतरचा संबंध भगवंताशी असतो. त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि तो आहे तरंग पहिला, हेडिंग 21. त्या हेडिंगचं नाव आहे अपरोक्ष ज्ञानास हेतू. काय कारण, काय अपरोक्ष ज्ञान कशानं होतं आणि परोक्ष ज्ञान कसं असतं? जसं आपली बहीण गावात आली किंवा भाऊ आला आहे हे कळालं फोनवर, पण परोक्ष दिसला का? तो समोर आहे का? प्रत्यक्ष आहे का? वृत्तीला विषय आहे का? नाही. म्हणून तो आहे इथं गावात एवढंच कळतं, पण तसं ब्रह्म आहे हे कळतं वेदाच्या ज्ञानानं, श्रवणाच्या भक्तीनं, सद्गुरूच्या बोधानं. जेव्हा मनाला एक सावधता येते, बेसावध मन असतं देहात, जगतात आणि विषयात बेधुंद मन असतं, पण श्रवणाच्या माध्यमातून त्या बुद्धीला एक चालना मिळते. मी देह नाही हे कळतं. मग मी देह नाही तर मी कोण हा प्रश्न उरतो. मग मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी सदा आहे, आणि मग मी आहे ब्रह्म आहे. मी आहे हे परोक्ष आहे. मी ब्रह्म आहे पण मी तोच आहे हे अपरोक्ष. त्याच्याशी संबंध होणं अपरोक्ष, आणि ते फक्त आहे हे कळणं परोक्ष. म्हणून आता ईश्वराचा आणि बुद्धीचा जेव्हा संगम होतो तर अपरोक्ष, आणि शब्दानं कळतं ते परोक्ष. दोन रीती, ज्ञानाच्या दोन रीती, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. त्याला सांगा बरं. ब्रह्म आहे हे समजणं हे परोक्ष, आणि त्याची अनुभूती तोच मी हे अपरोक्ष. अपरोक्ष. सांगा. हो मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे कळणं म्हणजे परोक्ष ज्ञान, आणि मी तोच आहे, मी ब्रह्मच आहे हे कळणं म्हणजे अपरोक्ष ज्ञान. म्हणजे बुद्धी आणि भगवंताचं मिलन, दोघांचं ऐक्य होणं म्हणजे अपरोक्ष. आता ऐक पुढे ना. मी ब्रह्म आहे म्हणण्यामध्ये कशाचा लोप पावतो? जड पदार्थाचा अभाव होतो वृत्तीतून, विनाशी पदार्थ. जे जड आहेत, जे दृश्य आहे, जे खोट आहे, जे मिथ्या आहे, जे दिसतंय, जे नसतंय, त्याला म्हणायचं आभासी पदार्थ, मिथ्या पदार्थ. ते वृत्तीतून जातात. जसं देह माझा वाटतो ते जातो, जगत खरं वाटतं ते संपतं, विकार इंद्रियातले बंद होतात, बुद्धीतले आकार खोटे ठरतात, आणि निराकाराकडे मन जाऊन थांबतं, आणि मन निराकार होतं. तेव्हा प्रत्यक्ष ईश्वराचं नातं होतं, आणि सौम्य परमात्म्याची ओळख होती, आणि जीवाशिवाची एकता होती. नंतरचा व्यवहार झाला तर निर्विकार होतो, आणि आधीचा व्यवहार अज्ञानाचा विकारी असतो. विकारी व्यवहार हा सुख दुःखाला कारण आहे, आणि निर्विकारी व्यवहार हा सुखाला कारण आहे. वृत्तीचाच वाद होणं आणि भगवंताचा अनुभव येणं अपरोक्ष ज्ञान, आणि भगवंत आहे हे कळणं परोक्ष ज्ञान. सुंदर आणि सूक्ष्म श्रवणात कळतं, वेदात कळतं, अध्यात्मात कळतं, विचारसागर मध्ये आपल्याला त्याच्या भगवंताची एक चाहूल लागते, आणि बुद्धी त्याकडं एक होती. श्रवणाचं फल म्हणतात. देहाकडे येणं अविद्येचं फल आहे, आणि भगवंताकडे बुद्धीनं सरकणं, सहज जाणं, प्रवेश, एंट्री म्हणतात. एंट्री, तिची एंट्री होती अगोदर देहातून बाहेर आणि भगवंताच्या आत. हा श्रवणाचं माध्यम आहे तिला जायला. पण श्रवण किती महान आहे हे जगाला कळायला फार उशीर लागतो. कर्मठ फिरमठ करत बसत बायका. कर्माच्या द्वारे काय आहे, श्रवणाच्या द्वारे काय आहे हे जोपर्यंत कळत नाही तोवर श्रवणाला मन एक उत्तम बनत नाही. श्रवण पेलत नाही अंतःकरणाला, श्रवण झेपत नाही बुद्धीला. श्रवणाचं फल जेव्हा मिळतं अंतःकरणाला तर भगवंताचं अस्तित्व बुद्धीत येतं, आणि बुद्धी ब्रह्मरसात जाते, देहात नाही राहत. या अपरोक्ष ज्ञानाचं फल आहे. अपरोक्ष काय सोपं आहे का? फार कठीण आहे. महावाक्याचं ज्ञानाने अपरोक्षता आहे. तत्वमसी महावाक्य, अवांतर वकिवे असतात, ते आहे तो आहे, पण तोच मी आहे हे महावाक्यातून कळतं. देह मी आहे अविद्येतून कळतं, माझाच देह भ्रमातून कळतं, आणि जगत खरं हे वासनेतून कळतं. आणि जगताचा अत्यंत अभावाचा निश्चय साधकानं करावाच लागतो. जेव्हा अत्यंत अभावाचा निश्चय झाला, मोठ्या पदार्थाचा, देहाचा, जगताचा,
सृष्टीचा. वृत्ती जेव्हा जगताचा प्रलय करते, नष्ट करते, त्याला नाही म्हणते. अभाव होतो ज्ञानानं, ब्रह्मभाव होतो ज्ञानानं. हा, त्याला अप्रोक्ष म्हणतात. मग आता ब्रह्मभाव होतो ज्ञानानं. हो वा, कसं होतं हेच माहिती दगड माहित नाही काय होतं. शब्दानं झालं म्हणजे कळालं, झाला का नाही, ऐकलं म्हणजे झालं का. अनुभव. हापूस, एक मिनिट, मार्केटमध्ये हापूस आंबे तर घरी आले का? ऐकलं, आंबे आले कळालं, पण घरात नाही आले ना. तसं हृदयात तो त्याचा स्पर्श झाला नाही ना. अध्यात्म हे तसं पटकन राम म्हणताय तसं पटकन ज्ञान होत नसतं. नाही ना. हा, म्हणून तर नाम आणि ज्ञान हो दुर्लंबी यात्रा आहे. म्हणून तर त्या लोकांना कळतच नाही नामात आहेत का ज्ञानात आहेत, ध्यानात आहेत का, त्याच्या स्वरूपात आहेत. कुठं कळत, अंतरच माहित नाही माती तिकडे. मग बहिरंग परमार्थ कुठे आहे, काय ऐकायचं, कुठे विजायचं, कुठे हिंडायचं, चवणे ढवून दडपुंज ओळखच नाही ना. न नामाची, न ध्यानाची, न ज्ञानाची, न वेदाची, न श्रवणाची, आत्मप्रतीची कुठलीही ओळख नाही. तिथं टप्प्याटप्प्यानं बुद्धी भगवंताकडे येणारे सद्गुरू मिळतात. वृत्ती ईश्वराकडे जाण्यासाठी तर रस्ते आहेत. आपण ऐकले की नाही, असले की नाही, तगमग. हा, नामाला आता घरात तेल नसलं की स्वयंपाकाला बाई कशी करते, तेलाची कॅन संपवावी आणि बाई न घरात शिरावं किचन मध्ये. कसं होते, नुसती बोलते पण तिला जाऊन आणता येत नाही. काय होते गेलं तू मार्केटला ना, खाल्लं तर काय नाही, सगळं ऐकते पाहिजे ना. हा, म्हणून अज्ञानात राहणं खूप सोपं आहे. ते धंदे केले ना आतापर्यंत. जीव जीव जन्मतो तो अज्ञानाच्या सत्तेतूनच, अज्ञानाच्या शक्तीनं जन्म आहे आणि ज्ञानाच्या शक्तीनं त्याचा अभाव आहे जन्माचा. कुठं कळते अज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, हा परमा सांगायला रिकामच नाही कोणी. काय पडली कुणाला, काही नाही पडली. जेव्हा संताची तळमळ असते, जीवाचा उद्धार असतो, श्रवणाला सुरुवात असती, अज्ञान भस्म असतं, भगवंताची स्थिती प्रगट असती, ते जीवन मुक्ती धाम असतं. त्या धामाला गेलं तिथं आलं, तिथं गेलं तिथं आलं. दुसरा काय आहे, दुसरा विषयच नाही आपल्याला. गेलं ना आलं. पण जेव्हा ज्ञानामोठी बुद्धी भगवंतापाशी गेली तर वापस येत नाही. ही जत्रा करी आमची इथे का वापस. मग हे कळतो का धाम, कळतच नाही ना. त्या भगवंताच्या सोबत विलीन झाली तर धाम परमम ममा, मग मी होत होतो. मग हे धामात कुणाला येतच नाही, कोणी तिकीटच काढेल आमच्या धामाचं कोणी. रोज तळमुळे रक्त आटून बोलतो आम्ही, यायला कोण आहे इथं कमी. कारण खऱ्याला किंमत नाही कलियुगात. इतकंच खरंय. असं करणं समाधान नाही घेत. पण अध्यात्मशास्त्र जीवनाचा उद्धार करतं, सतसंग मनाला स्वरूपात दर्शन देतं आणि साधू बुद्धीला ब्रह्मरूप करून टाकतात. ते मात्र तितकंच खरंय, 1000%, 100% नाही. जेव्हा साधू मिळतात साधकाची दिवाळी होती, जेव्हा भोंग मिळतात त्या सगळं खाली होत बॅलेन्स. म्हणून साधू मिळा आणि मी कोण कळा, तेव्हा बुद्धी स्तब्ध होती. तोपर्यंत नाही, कधीच नाही. बुद्धी शांत होणं, बुद्धी तृप्त होणं, बुद्धी मुक्त होणं, बुद्धी ब्रह्म होणं, ही आल्यावर कळते. बहिरंग गेला नाही, तिकडे तिकडे तेच आहे, सगळं तेच आहे. म्हणून साधक जे आहेत ऐकणारे, म्हणून तर आता मी काल सहज बसले इथं, होऊन जगासाठी जे कार्य करतात ते भगवंत त्याला करवितो. करतो म्हणून सोपं आहे का ज्ञान मांडणं? नाही रे बाप्पा. ते धैर्य, ते पोठ्या, ते श्रवण, तो वेदांत, अपरोक्ष वृक्ष शब्द कधी ऐकले का लोकांना? कधीच नाही. खरं विचारसागर घराघरात चाललाय त्याचा आनंद आहे.
कारण लोकांला अजून माहित नव्हते ना विचार सागर म्हणजे का, विचार चंद्रोदय म्हणजे का. विचाराचा चंद्र बुद्धीत उगवला, शांत झाला. चंद्र उगवला की शीतल किरण, तसं मन शांत, विचार चंद्रोदय. छोटा आहे विकी, हे कोण लिहिलं? माऊलीनं. नाही, चंद्रोदय फार सुंदर आहे, छोटा आहे. ओ मैं नहीं, मैं इससे न्यारा हूं, हिंदी भाषा. मैं ओय नाही, मैं इससे न्यारा हूं शब्दामध्ये हा प्रत्येक उत्तर ह्याच्यातच आहे त्याचं. पुढच्या वेळेस मी आणले तर सगळं साधं का देऊन टाकू, एका ठिकाणी बोल हे संपायला. जीवब्रह्मा इतक्या अपरोक्ष ज्ञानात प्रत्यक्ष हेतूचं कारण म्हणजे स्तोत्राशी महावाक्याचा संबंध रूपी प्रथम श्रवण. एकच वाक्य वाचते तुम्हाला सांगते. अपरोक्ष ज्ञानाला काय कारण आहे, काय करावं. जसं चहाला दूध साखर लागते, बरोबर. मसाला, मंगलचा मसाला आला. चहाला काय जे लागतं तर ते सामुग्री चहा होतो. तसं अपरोक्ष ज्ञानाला काय काय सामुग्री आहे, तर अपरोक्ष ज्ञानात प्रत्यक्ष हेतू म्हणजे स्तोत्राशी महावाक्याशी संबंध. स्तोत्राचा महावाक्याशी संबंध. मग काय होतं त्याला प्रथम संबंध रूपी श्रवण. ज्या साधनानं ह्या स्तोत्रातून आत हृदयात घेतलं, हृदयातलं अज्ञान संपलं, जन्मोजन्मेचं पाप मिटलं आणि भेदातलं मन आटलं. ते मन परमेश्वराला भेटलं. श्रवणातून जे जीवाला मी कोण कळालं आणि बुद्धीला आत्मारामाचं दर्शन मिळालं आणि बुद्धी ईश्वराच्या सोबत राहिली आणि महावाक्याने ती ईश्वरामध्ये समरस झाली, त्याला म्हणतात अपरोक्ष ज्ञानाची रीती. पण काय सांगितलं तुम्हाला, जास्त वर्णन करून चळवळ होईल तुम्हाला. आता खूप काय बोलतात ते, भयंकर बोलतायत. पण सुरुवातीला आज कसं काय तुला देखील हे पागल होईल, निघून जाते माहेरा. पूजा कर, आणून घे चल अंडे ठेव, संसार टाक. जास्त वेळ इकडे कमी तिकडे, कुठं केला कुठं फेकला कुठं टाकला सोडा, त्याला अडकायचे नसते. कुठं करत कुठं फेकून दिल्या बाजूला झाली बाई, चटकन इकडे आली चिंताने. त्या खरकट्यामध्ये अडकून बसायचं नसतं वायाने. चट 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 पट 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 इंजिन सारखं काम करत. दन 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 एक बरेच गाडी संपलं, धुतलं, खाली आली, संपला विषय. चला बरं मार. दिवसभर नाही रेंगायचं. म्हैस गोष्टी पाण्याचं निघ संध्याकाळी कसलं काम. तिथं काय बसत खरकट्या काम वाटते काय, थोडा केला काय, जास्त केलं काय, तृप्ती आणि तोंडाला पण झालं. 50 खाऊन तृप्तीच आहे आणि 2 खाऊन तृप्तीच. गुरुजीनं शेवटी कन्या खाल्ल्या 12 वर्ष. जेवारी भिजून त्याचं टप्पड काढून दळून जात्यावर त्याला शिजून कण्याने कढी भात असं कढी असं काय टाकून तूप वगैरे तो त्यासाठी साधकासाठी संभाळा देहा फक्त कण्या. सांगा ना आता ऐका. ज्ञान जीव ब्रह्मा इतक्या अपरोक्ष ज्ञानास काय कारण आहे. जीव ब्रह्माचं एकता कधी होते. मग जीव ब्रह्माची एकता म्हणजे काय, देहाची बुद्धीची एकता म्हणजे काय. बुद्धीच्या देहाची एक भेद आहे. भगवंतापासून बुद्धी अलग आहे. ईश्वराशी एक करायचं तर श्रवण, बुद्धीला भगवंताकडे न्यायचं मनाने आणि एकरूप व्हायचं महावाक्याचं ज्ञान. अहम ब्रह्मास्मी. टप्प्याटप्प्या नाही का बेटा, खूप सुंदर आहे चिंता. लोक वाचवतात, वाक्य दाखवतात, जातात पुढं. मी तसं नाही करत. मोठेपणा नाही, परिस्थिती सांगा. माझं कर्तव्य इथं बसले तर स्वच्छ सांगा. स्वयंपाक करायचं चांगलाच करा. समोरचा पोट भरून ढेकर द्या. तो स्वयंपाक भाकर असावी, भाजी असावी, सुंदर भाजी ठेवतात बघून इकडे तिकडं. एकच भाजी 17 वाढतात. तुम्ही खा म्हणतात का, किती खायचं ताई. ते खा ते खा ते खा माई. एकच भाजी इतकी सुंदर ते दुसरं बघत होत नाही. किती काही काय सांगा तुम्ही. बरोबर चुक आहे. बुद्धी त्या भगवंताकडे जाती, इकडे तिकडे जातच नाही. पण भगवंताकडे जाती, देहाकडे येते, जगतात मिसळती, विचारात धरती, क्रोधात बसती, विकारात येते. कधी भगवंतापाशी नाही आज्ञा. मग ती बुद्धी जेव्हा बाहेर काढायची ज्ञानाचं तर संत लागतो. मग आता म्हणलं आपण वाचलं 18 ते म्हणजे काय, नाम घ्यायला स्वतः येत आहे, ध्यान घ्यायला स्वतः करता येतं,
पण ज्ञान योगाला संत लागतात, ब्रह्मवाक्याला गुरु लागतात, मी कोण कळायला श्रवण लागतं, आणि माझ्यातला भगवंताकडे बुद्धीला न्यायला महावाक्य लागतं. आहे ना? आत असलेल्या ईश्वराकडे बुद्धीला जाण्यासाठी श्रवणाच्या माध्यमातून तिला गुरु नेतात. तुम्हाला जाता येत नसतं, कुणालाच नाही ना, तुम्ही ना आम्ही. श्रवणाचा वेग बुद्धीमध्ये आला आणि बुद्धी व्यावृत झालेली हातून, संसारातून, वासनेतून, कर्मातून अलग अलग होती ना, आणि एका टप्प्याने श्रवणात येते. श्रवणाने हे सगळं एक एक तयार होतं. आणि जेव्हा बुद्धी भगवंताशी समरस होती, ज्ञानामुळं, गुरुच्या बोधामुळं, अंतःकरणाच्या कृपेमुळं, वेदाच्या शक्तीमुळं आणि आयुष्याच्या तपामुळं. श्रवण भक्ती ही तपश्चर्या आहे, लक्षात ठेवा. सगळ्या साधकांना, हर एक साधकांना लक्षात ठेवायचं, श्रवण भक्ती तपश्चर्या आयुष्यातली महान तप आहे. जप वेगळा आणि तप वेगळा. आणि तपाच्या नंतर त्याची स्थिती वेगळी. बुद्धीला त्या आत्मस्थितीत राहता येतं, तिची स्थिती बदलती. आधी देह स्थितीमध्ये असती, जडाला माझं म्हणती, नंतर त्याला सोडून ईश्वराकडे जाती आणि महावाक्यांचा द्रूप होती. अपरोक्ष ज्ञान. श्रवणाशी महावाक्याचा संबंध, प्रत्यक्ष ज्ञानाला हेतू, प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे ईश्वराचा संबंध, तर अपरोक्ष ज्ञान म्हणतात. अपरोक्ष ज्ञान श्रोत्राशी संबंध होतो महावाक्याचा. महावाक्य का म्हणलं बरं? शब्द तर तेच आहे, पण त्या शब्दाने जेव्हा ईश्वराची एकता करणार ज्ञान, त्या शब्दाची पावर आहे. जसं मनुष्यच राजा असतो, मनुष्य मंत्री आहे. आधी मनुष्य होता साधा, पण सीएम झाला आता, मुख्यमंत्री. पीएम नाही, सीएम. प्रधानमंत्री पीएम, मुख्यमंत्री सीएम. म्हणजे डिग्री वाढली ना. तसं बुद्धीची डिग्री वाढली म्हणजे ज्ञान. बरोबर आहे ना? मग तोच माणूस आहे मंत्री, मग पाठीमागं पुढे बॉडीगार्ड आहेत, आणि साध्या माणसाला गार्ड आहेत का? तसं ज्ञानी लोकांना मागं पुढं देव सांभाळतो, बॉडीगार्ड. लक्षात ठेवायचं. ब्रह्म झाली ना, बरोबर आहे. म्हणून श्रवणाचा स्वतःशी संबंध अपरोक्ष ज्ञानाला हेतू. महावाक्य पण वाक्य साधे आहे, महावे आहे. ज्या वाक्यामध्ये ईश्वरा संबंधच नाही ते साधे वाक्य, अवांतर वाक्य. आणि ज्या वाक्याने भगवंताचा संबंध होतो तो महावाक्य. आणि महावाक्य वेदातून येतं. अहम ब्रह्मास्मि, मी ब्रह्म आहे. तत्वमसी, ते तू आहेस. उपदेशाला तत्वमसी आहे, अनुभवाला अहम ब्रह्मास्मि, मी ब्रह्म आहे असं बुद्धी बोलते. अनुभव ही सांगती बुद्धी, मी देह नाही. आणि मी देह नाही म्हणता म्हणता ब्रह्मरसामध्ये विसरून जाते. तर बोलणं थांबतं, आवाज शेवटी त्या गुणात राहते, गुणातीत होती, निर्गुण बनते. आणि मग बोलत नाही, अनुभव देते. कुणी ज्ञानाचा अनुभव इथं फक्त व्यासपीठावर बोलता येतो, नंतर नाही. शब्दात होतच येतच नाही. पण साधकासाठी तो पण इथे यायला आहे मोठ्याच्या रूपानं. त्याचा अनुभव मांडणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. पण इथं गुरुच्या मुखातून तुम्हाला, आता आपण सकाळी भावना बोलत की आपण म्हणत ना की भगवंताला ओळखायला अभंग निघाल सकाळी येत, आपण वाचू लागलो. पण तिथे होत. तर त्यांना सांगितलं की वेद पण मौन झाला, वेद मौनावला. मग कसा मौन झाला? तर जाणायला गेला. अनुमानेना शब्द झाला वेद. अनुमान नाही कर तुझं करता येत का? वेद हा शब्द आहे, शब्दविद्या कार्य. पण तोच महावाक्याचा शब्द वेदाचा गुरुच्या मुखातून आला तर ते ब्रह्मज्ञान प्रगट केलं. म्हणून त्या महावाक्याला गुरुचं मुख आहे, गीतेला भगवंताचं मुख आहे, आणि वेदाला भगवंताचा श्वास आहे. आपण त्यावर बोलू सकाळी बाहेर यायला. इथं वेद महागारी आला की तुला तुझं वर्णन करायला, तुझ्याकडे प्रकटायला तुझ्यापाशी आलं, पण माघारी आला. वेद मौन झाला. सांगताय ना, कारण वेद हा शब्द तिथे पोहोचलाच नाही. सांगितलं ज्ञान पण मौन झाला. बोलतात ना, पण गुरुनं बोललो, ते ज्ञान मांडता आलं. म्हणून सद्गुरु महान आहे, ब्रह्मज्ञान छान आहे, अंतरात्मा तुमच्या सन्निधी आहे, जवळ आहे. परमात्मा सन्निधान आहे, सद्गुरु महान आहे. श्रवण अति पुण्यवानाला मिळतं. असं बोलले भाऊ सकाळी वाचलं म्हणे एकदा की श्रवण भक्ती भाग्याने मिळते. तुम्हाला बोलले सकाळी
किचन मध्ये. हो. ही श्रवण भक्ती कुणाला मिळते? भाग्यवान लोकांना. लोकमत मध्ये आलं. आहे ना, येतच ना. त्याचे नेमकं श्रवण केले. म्हणजे सद्गुरूंनी केलेल्या महावाक्याचा उपदेश कानाने ऐकणे आहे अपरोक्ष ज्ञान. वेदांत वाक्य 2 प्रकारचे आहेत. त्यात काही अवांतर वाक्य, काही महावाक्य. वेदामध्ये 2 वाक्य, एक अवांतर, एक महावाक्य. अवांतर वाक्य काय करतं, महावाक्य काय करतं, पुढे सांगतात. ज्या वाक्यात जीवाचे किंवा परमात्म्याचे फक्त स्वरूप कथन केले ते अवांतर वाक्य. ज्या वाक्यामध्ये जीवाचं किंवा शिवाचं फक्त स्वरूप वर्णन केलं आणि ज्या वाक्यात जीवाचं शिवाचं एकता करून दिली ते महावाक्य. जिथं स्वरूप सांगितलं अवांतर वाक्य, तिथे एकता केली महावाक्य. संकताई असे टिप्स द्यायचे आम्हाला. आणि एवढं फास्ट कधी लिहिता होतं, कधी उशिरा 5-10 मिनिटं वेळ किंवा कळत बी नव्हता. सुरुवातीला कळत नाही भेटाय का, सोपं आहे का? आता आम्हाला ते हृदयमय म्हणून वाटतं कटा 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 नसतं येते. अवघड ते शब्दच पण माहिती. महावाक्य, आंतरवाक्य, सद्गुरुपदेश. कुठं कोणी सद्गुरूकडे गेलं, कोणी महावाक्य ऐकलंय? त्या कृष्णाचा लीला भागवतच ऐकतो ना आपण सारखं. दुसरं कधी महावाक्य ऐकले कोणी सांग? युट्यूब मध्ये काढून बघा महावाक्य ऐका ते. नाही मिळतात. अमृतानुभव न ज्ञानेश्वरी. ज्या ह्याच्यामध्ये स्वरूपाचा बोध होतो ते वाक्य अवांतर अवांतर वाक्य. आणि ज्याची एकता करून दाखवली ते महावाक्य. ज्या वाक्यामध्ये जीवा शिवाचं फक्त स्वरूप कथन केलं अवांतर वाक्य. असं हिला कसे समजत आहे? हिला लिहून पाठ केले आम्ही, ऐकून नाही. ह्याचा अभ्यास करावाच लागतो, घोटावाच लागतो. याला दुधाचं पाणी काढायला घोटावंच लागतं. दूध जीवाचं अज्ञान काढायला घोटावंच लागतो. ब्रह्मज्ञान कसं जमत? हे शब्दाला शब्द लागल्याच व्हायचे. श्रवण भक्ती ह्याच्यामध्ये काहीच जमत नाही. मागं पुढं कशाने काय सांगितलं? अवांतर वाक्य स्वरूप कर वर्णन केलं, महावाक्य एकता. पुन्हा पुन्हा ऐकून हे अनुवाद चालायचे आमचे. 20 बायकाचा अनुवाद तिथंच 20 येतं. आता कीर्तनात गेले काही कळात्म्याचे एकदा प्रतिपादन केले ते महावाक्य म्हणतात. अवांतर वाक्याने फक्त ब्रह्माच्या अस्तित्व रूपाचे ब्रह्म आहे असे परोक्ष ज्ञान येते. अवांतर वाक्याने ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल जी ओळख होती, ब्रह्म आहे असं ज्ञान होतं अवांतर वाक्य. तू ब्रह्म आहेस असं आचार्याने उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्यास करण्यास संबंध होताच. तू ब्रह्म आहेस असा आचार्याने महावाक्याचा बोध करताच श्रवणाशी त्या वाक्याचा संबंध होताच, करण्याशी संबंध होताच. मी ब्रह्म आहे असे ब्रह्माचे आत्मत्वाने स्वतःचा अपरोक्ष प्रत्यक्ष ज्ञान होते. तेव्हा गुरु तू ब्रह्म आहेस असा बोध महावाक्याचा स्तोत्राशी संबंध झाल्यावर त्या साधकाला मी ब्रह्म आहे असा अपरोक्ष साक्षात्कार होतो. ते महावाक्याच्या द्वारे भगवंताचं अस्तित्व कळतं, ते परोक्ष अवांतर वाक्याच्या द्वारे. हॅलो प्रेरणा, कळायला का बेटा? मुखातून तू ब्रह्म आहेस हा महावाक्याचा स्तोत्राशी संबंध झाला. अंतःकरणामध्ये भाव बदलला आणि त्या हृदयातला भगवंताचा स्पर्श वृत्तीने केला. तेव्हा मी ब्रह्म आहे असा परोक्ष ज्ञान हृदयात झालं. ते महावाक्याच्या द्वारे गुरुच्या मुखातून बोधाचा संबंध करणं श्रवणाशी होतो. तेव्हा जीवात्मा जागा होतो. मी देह नाही असा अंतःकरणामध्ये त्याला जागृती येते. ही स्थिती ज्ञानाची असते. त्या स्थानामध्ये, त्या वाक्यामध्ये, त्या श्रवणामध्ये, त्या बोधामध्ये, साधूच्या संगतीमध्ये तो मी आहे असा अनुभव याचा क्षण असतो. त्याला म्हणतात मोक्ष. तो साधूच्या संगतीत होतो, श्रवणाच्या भक्तीत येतो, मुक्तीचा मार्ग खुल्ला होतो, देहभाव तिथं संपला जातो आणि मन भगवंतामध्ये एकरूप होत. त्याला अपरोक्ष नाव येतं. कळालं? सगळ्यात पुण्यवान अतिथचा सेवा जन्म त्याला हे वाक्य मिळतं. बोध अति पुण्यवान लोकांना हृदयामध्ये स्थापन करता येतो त्या बोधाला. हो माऊली. नाही तर सोडून देते बुद्धी. अधिकाराचा परमार्थ आहे. अधिकार उंच असला, जिवंत असला तर बुद्धी ब्रह्मत्व रूपाला प्राप्त होते. जीवनमुक्त स्थितीत येते, देहभावातून अलग होती आणि स्वरूपामध्ये एक होती. त्या तत्वाशी समरस होती आणि त्याचा अभिन्न भाव जागा होतो आणि वृत्ती देहाहून भिन्न होती म्हणून आत्म्याशी अभिन्न राहते. त्याला म्हणतात अपरोक्ष साक्षात्कार. सांग बरं बेटा.
असे संबंध होतात. मी ब्रह्म आहे असे ब्रह्माच्या आत्मत्वाने सोडल्यास अपूर्व प्रत्यक्ष ज्ञान होते. स्तोत्राशी करण्याद्वारा गुरुंनी उच्चारण केलेल्या वाक्याचा संबंध न झाला तर स्तोत्राशी करण्याद्वारा गुरुच्या बोधाचा संबंध साधकाच्या करणाशी झाला नाही तर अपरोक्ष ज्ञान होत नाही. बघा गुरुला किती महत्व आहे. गुरुच्या मुखातून महावाक्याचा स्तोत्राशी संबंध झाला नाही तर अपरोक्ष ज्ञान होत नाही. वाव. यावरून स्तोत्र संबंधी महावाक्याचा अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. यावरून स्तोत्र संबंधी महावाक्याच अपरोक्ष ज्ञानाला हेतू आहे. आणि स्तोत्राशी अवांतर महावाक्याचे श्रवण परोक्ष ज्ञानाला हेतू आहे. स्तोत्राशी अवांतर वाक्याचे श्रवण हे परोक्ष ज्ञानाला हेतू आहे. यावरून अपरोक्ष ज्ञानास महावाक्यच हेतू आहे हे सिद्ध झाले. आता काय कळालं? अपरोक्ष ज्ञान व्हायचं असेल तर महावाक्याकडे या. मुक्त व्हायचं असेल महावाक्य घ्या. मी कोण कळायचं असेल महावाक्यात या. जीवनाचा जो जन्म मृत्यूचा जो एक भाग लागलाय तुमची रेषा मृत्यूची जन्माची ती थांबवायची असेल संपवायची असेल महावाक्यात या. परमेश्वराचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर महावाक्यात या. साधन आहे बेटा महान वाक्य. त्या शब्दात एवढी ताकद आहे की बुद्धीला जागृती येते, अज्ञानाची निवृत्ती होती, अज्ञानाचा काळ भस्म होतो, परमात्मा प्रगट होतो, बुद्धीचा स्पर्श होतो आणि बुद्धीची ईश्वराची एकता होती. त्याला म्हणतात अपरोक्ष ज्ञानाची रीती. संबंध राहण्याचं महत्व कळतं. न संबंधाला मूर्खाला काय उच्च ज्ञानी भेट आहे. याच्या सगळं ह्याच्या खाली परमात्मा दुसरे बाकीचे किती जे परमात्मा असेल याच्या खालच्या याच्या खालचं याच्या खालचं पण कळत नाही बेटा. कळत नाही की श्रवणात काय आहे, कशात कोणचं फल आहे हे कळत नाही. अतिउच्च श्रवण भक्ती आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे, जीवन मुक्ती आहे, सुखाची अनुभूती आहे, जगत भावाची निवृत्ती आहे, देहाची अनुभूती बंद होती, जडातून मन बाहेर येतं आणि ते ईश्वराशी समर्पित होतं, प्रेमामध्ये बुडून जातं, प्रेमाचा आस्वाद घेत, प्रेमाच्या रंगात रंगून जात. म्हणून आनंदाच्या डोही आनंद तरंग म्हणतात त्याला. परोक्ष ज्ञान 21 मध्ये घेतलं, आता 22 नाही 21च कम्प्लीट करा ना. आता एक मिनिट थांबते. मग त्यापासून उत्पन्न होणाऱ्या अपरोक्ष ज्ञानाविषयी शंका घेतात. कुणाचं दृढ ज्ञान होतं कुणाचं आदळ असतं. मी ब्रह्म कसा असेल मला देह वाटतंय ऐकून सुद्धा, कारण ती माया पुन्हा पुन्हा घाला घालते, पुन्हा पुन्हा आडवी येते. मग अपरोक्ष ज्ञानानंतर काय शंका येते? 5 मिनिटं घेऊ. 5 मिनिटं आहेत, घ्या ना बाई घ्या. ऐका. महावाक्यापासून उत्पन्न होणाऱ्या अपरोक्ष ज्ञानाविषयी शंका. महावाक्य ज्ञान झालं अपरोक्ष, पण त्या अपरोक्षाबद्दल एक शंका आहे मला, असं साधक विचारतो संताला. अहो जर महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होते असे मानले तर ज्ञान उत्पत्तीविषयी श्रवणादी हेतू आहेत म्हणून जे शास्त्राने सांगितले ते व्यर्थ होत नाही. मग बाकीचे श्रवण व्यर्थ जाते ना आमचे. नुसतं महावाक्य शंका आली त्यांना. बघा हे दोन डोके कळत नाही, अर्धवट ज्ञान असतं ना. सामान्य आमच्यासाठी पण असेल ना. ओके, म्हणजे बाकी श्रवणाला व्यर्थच होईल. तुम्ही नुसतं महावाक्य जर म्हणतात, आपण हेतू जर म्हणतात तर बाकीची श्रवण व्यर्थ होते ना. मला त्याच उत्तर विचारले साधूंना. आता श्रवण मनन निधिध्यासनाचा असंभवना निवृत्तीमध्ये पूर्ण आहे, व्यर्थच नाही. सांगतो उत्तर. श्रवण मनन निधिध्यासन असंभावना निवृत्त झाली ना तुमची. दुरीत भावना असंभावना म्हणजे 2 भावना झाल्या आपल्या. ईश्वर आणि मी एक का ईश्वर आणि मी 2, त्यांचा माझा भेद आहे का माझा अभेद आहे, असंभावना. शंका पण निवृत्त झाली श्रवणानं मनानं. बुद्धीला एक प्रश्न पडला ना जीवाला की मी आणि ब्रह्म एक एक, मी ब्रह्म 2 आहेत. माझ्या जीवाचा आणि शिवाचा भेद आहे का अभेद आहे. जे संशय निघून गेला, त्या संभावना निघून गेली, श्रवण सार्थक लागलं. वाया कुठे गेलं? वाया गेलं नाही, वाया गेलं. हा. म्हणून व्यर्थ श्रवणाला व्यर्थत्व नाही.
असे वरती मी सांगितले आहे खरे. तथापि कोणत्याही वस्तूचे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याविषयी असंभावना भावना असंभवतच नाहीत. कोणत्या गोष्टी प्रत्यक्ष कळाल्या संशय येतच नाही. कोणती गोष्ट अपरोक्ष झाली म्हणजे कळाली, प्रत्यक्ष झाली तर संशय नाही. म्हणून श्रवणाधिकाचे हे व्यर्थाचा दोष कायम राहतोच. कसा राहतो ऐका. अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याच्याविषयी असंभावना विरुद्ध भावना संभवत नाहीत. म्हणून श्रवणाधिकारांच्या ठाई व्यर्थाचा दोष कायम राहतो, तो राहतोच. याकरता केवळ वाक्य करून मग ते अवंतर वाक्य असो किंवा वाक्य असो परोक्ष ज्ञान होऊनच श्रवणाधिकाच्या साह्याने अपरोक्ष ज्ञान होते असे मांडले असता श्रवणाधिकाने व्यर्थ होत नाही. आणि श्रवणाने काय होतं? परोक्ष होतं, मग अपरोक्ष होतं. श्रवण वाया गेलं नाही, तो आहे हे कळालं. पण महावाक्याने तोच मी हे कळालं म्हणून तुमचं श्रवण व्यर्थ गेलं नाही. दार म्हणत्यापर्यंत येऊन बसते दुसऱ्या ज्ञानानं दार म्हणते असे पुष्कळ ग्रंथ करण्याचे मत आहे. आता थांबते मी, फक्त हेडिंग वाचते. नाही तुम्हाला ते केवळ महावाक्य श्रवणापासून व परोक्ष ज्ञान व श्रवणाधिकाराचा सार्थकता. आता सिद्धांत मताचं वर्णन आहे. कारण भेदवादी वेगळे असतात, सिद्धांतवादी वेगळे असतात, पूर्व पक्षी वेगळे असतात, उत्तर पक्षी वेगळे असतात. त्याच्यामुळे तुम्हाला एक कळत आहे, एकदम कुठलंच कळत नाही. आता हे काय सिद्धांत मते लोक त्याच्यातून मला एक कळत राहते. चला आपला 1 घंटा झाला आणि जास्त सांगून झेपत नाही, कळत नाही. पुन्हा ते उगव